पाण्याची टंचाई आपल्याकडे देशात सगळ्यात जास्त धरणं आहेत. पण या धरणाची अवस्था जरी बघितली तर जी मोठी धरणं आहेत त्याच्यामध्ये आज जलसाठा किती आहे त्याची आकडेवारी मिळाली. संभाजीनगर इथल्या धरणामध्ये 10% पाणी आहे. 44 धरणात. पुणे विभागात 35 धरणं आहेत, तिथं 16% पाणी आहे. नाशिकमध्ये 22 धरणं आहेत, तिथं 22% पाणी आहे. आणि कोकणामध्ये 11 धरणं आहेत, तिथं 29% पाणी आहे. ही मोठी धरणं. आपल्याकडे मध्यम प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्प छत्रपती संभाजीनगरला 81 आहेत, तिथं 6% 6.43 एवढा जलसाठा आहे. पुण्यामध्ये पुणे डिव्हिजन 50 प्रकल्प आहेत, तिथं 24% जलसाठा आहे. आणि बाकीच्या ठिकाणी 39, 37, 57 वगैरे वगैरे. त्यातल्या त्यात मोठी धरणं जी महाराष्ट्रात आहेत, उदाहरणार्थ उजनी, तिथं उपयुक्त जलसाठा 0 आहे. मराठवाड्यातील जायकवाडी हे एक मोठं धरण आहे, तिथं 5.50 इतकी टक्के जलसाठा आहे. 5%. माजलगाव 0% जलसाठा आहे. मांजरा 0.34%, म्हणजे अर्धा टक्का सुद्धा नाही. आणि धाराशिव जिल्ह्यात सीना कोळेगाव, निवडा तेरणा ही मोठी धरणं आहेत, तिथं 0% साठा आहे. अहमदनगरमध्ये मुळा, निळवंडे आणि भंडारदरा ही 3 मोठी धरणं आहेत, तिथं 9% पाण्याचा साठा आहे. आणि त्यामुळं आज आपण मे महिन्याच्या अखेरीला आहोत आणि साधारणतः जुलैच्या एंडपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. साधारणतः पाऊस हा त्या कालखंडात प्रत्यक्ष पाऊस पडतो, पण धरणं भरतील ही स्थिती यायला जुलै हा अखेरपर्यंत वाट बघावं लागेल. पिण्याच्या पाण्याची समस्या ही ठिकठिकाणी लोकांच्या तक्रारी येत आहे. त्याच्यामध्ये जिथं लोकांची मागणी आहे आणि सरकारने टँकर दिले, त्याच्यामध्ये संभाजीनगर विभाग इथे एकंदर गावे आणि वाड्या 1561 आहेत की जिथं लोकांची डिमांड आहे. आणि आज 1837 एवढे टँकर्स प्रत्यक्ष आहेत. याच्यातले जादा संभाजीनगर, जालना, बीड यामधून आहे. त्याच्याशिवाय काही जिल्हे असे आहेत मराठवाड्यातले ते आज वेळीच तिथं लक्ष नाही दिलं तर आणखी काही दिवसांनी स्थिती गंभीर होईल. त्याच्यामध्ये परभणीमध्ये 14, लातूरमध्ये 34, धाराशिवमध्ये 134 या जिल्ह्यांच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे. पुणे विभागामध्ये 635 गाव आणि वाड्या इथं टँकरने पाण्याचा पुरवठा आहे. तिथं 755 टँकर आज प्रत्यक्ष सेवेत आहेत. त्याच्यामध्ये बारामती, पुरंदर, महाड,
खटाव, कोरेगाव, जत, आटपाडी, सांगोला, मंगळवेढा, कर्नाळा, माढा, सोलापूर हे 40 नदी या भागात पाण्याची समस्या असते ती आत्ताच त्या ठिकाणी झालेली आहे. आणि संबंध महाराष्ट्रामध्ये साधारणतः 10,000 गावं अशी आहेत की जिथं टँकरने पाणी पुरवठा ही करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामध्ये आत्ता 10,572 टँकर प्रत्यक्ष ऑपरेशनमध्ये आहेत. आता हे 8 तारखेला 10,572, या तारखेला गेल्या वर्षी किती होते याचा आकडा जर घेतला तर आपल्याला अंदाज येईल. गेल्या वर्षी 1,108 होते, 1,108, आणि लगेच आज 10,572. त्यानंतर काही विभागात शेतकऱ्यांची जनावरांच्यासाठी चारा याची मागणी आहे. त्याच्यामध्ये आता चाऱ्याची उपलब्धता आहे, पण ती साधारणतः जूनपर्यंत पुरेल. त्याच्यात संभाजीनगर, पुणे याचा उल्लेख जास्त होतो. आता दुष्काळी कामं काढण्या किंवा रोजगार हमीची कामं काढण्या यासंबंधीची डिमांड आहे. तर संभाजीनगर महसूल विभागामध्ये 6,646 ग्रामपंचायतीची मागणी आहे आणि तिथं आता 4,20,902 मजूर प्रत्यक्ष काम करतात, पण मागणी अधिक आहे. आणि पुणे डिव्हिजनमध्ये 5,688 ग्रामपंचायतीची मध्ये काम चालू आहे आणि इथं 23,000 लोक आता काम करतात. काही लोकांच्या मार्फत, काही सरकारांच्या मार्फत आम्ही लोकांची डिमांड काय याचे असेसमेंट केलं. राज्य सरकारकडे आम्ही ती मागणी केली. आता आज एक कर्ज, त्याच्यामध्ये पीक कर्जाचं पुनर्संरचन, पीक कर्जाचं पुनर्गठन, काही ठिकाणी कर्ज वसुलीला स्थगिती, या 2 गोष्टीची मागणी आहे. त्याच्यानंतर विमा, शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे, पण विमा कंपन्यांनी नुकसान देण्याच्यासाठी टाळाटाळ करण्याची भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी राज्य सरकारने गरज असली तर केंद्र सरकारशी बोलूनसुद्धा या इन्शुरन्स कंपनीला डायरेक्शन द्यायची गरज आहे. तिचं डिमांड जी आहे, वीज बिलात सूट द्यावी, वसुलीला स्थगिती द्यावी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वीज भरलं नाही म्हणून वीज पुरवठा खंडित करू नये. त्याच्यानंतर आणखी एक डिमांड लोकांची असते,